हाय, मी नीलम. आत्ता परवाच आशा भोसले यांचं निधन झालं आणि त्याच्या आधीच लता मंगेशकर. तर या दोघींच्या बाबतीत आपलं भारताचं जे काही नुकसान झालेलं आहे, एकूणच जगाचं जे काही नुकसान झालेलं आहे, ते तर आता त्यांच्या आवाजाच्या रूपातच शिल्लक आहे असं म्हटलं तर हरकत नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल आपले लेखक बप्पू काळे यांनी त्या दोघींचं काय वर्णन केलं होतं ते अतिशय सुंदर आहे. तर ऐकूया. सखी या मध्ये बप्पू काळे यांनी म्हटलेलं आहे, सरस्वती आणि वीणा. मंगेशकर घराणं हा मंगेशचाच अवतार आहे. तरीही आशा भोसले हा चमत्कार आहे. तिच्या आवाजात वीज आहे, ती कोसळते, पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं. वादळ आहे, पण ते काहीही उद्ध्वस्त करीत नाही. मादकता तर विलक्षण आहे, पण कामुकता नाही. ती जाताना गाण्याप्रमाणे अल्लड गाताना गाण्याप्रमाणे अल्लड होऊन बालिका होऊन गाते. यौवनात प्रवेश करू शकते. स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते. लताला सरस्वती माना खुशाल. अशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहे. वीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती ना कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते. सरस्वतीला आपण नमस्कार करतो आदराने, पण लांबून वीणा आपल्या हाताच्या अंतरावर आहेसं वाटतं. लताचा सूर तुम्हाला अज्ञात प्रवासाला घेऊन जातो. आशा आपल्या घरी येऊन गाते असं वाटतं आणि घरकुलाला ती ऊब देते. तर अशा या सुंदर शब्दांमध्ये बप्पू काळेने त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर अशाच आपल्या विविध स्टोरीज आणि छोटे छोटे चुटके या अशा बऱ्याच गोष्टी आपल्या बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 यावर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज आपण आजपर्यंत बघत आले आहातच. तर त्याचप्रमाणे अजून नवीन नवीन विषय घेऊन आपण येतच आहोत. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटूया. बाय बाय.